Hello everyone. In this video, we are going to start our chapter second, which is divide and conquer. It is algorithm design technique and very easy and interesting concept to understand. If you have knowledge about divide and conquer, you will get knowledge about all other techniques like greedy, dynamic programming. It is based for all other techniques and very easy and interesting concept considered in your syllabus. It is chapter 2. So we will take introduction about the divide and conquer. Divide and conquer is a algorithm design technique that works in a 3 steps. याच्या अगोदर आपण बघितलेलं की मल्टिपल अल्गोरिदम डिझाईन टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये आपण डिवाइड अँड कॉन्करला कन्सिडर करतो. ब्रूट फोर्स असेल, देन रिकर्जन असेल किंवा रेफरन्स रिलेशन म्हणतो आपण त्याला, ते ते असेल. डिवाइड अँड कॉन्कर, डायनॅमिक प्रोग्रॅमिंग, देन बॅकट्रॅकिंग अँड ब्रांच अँड बाउंड आणि ग्रीडी, अशा डिफरंट डिफरंट अल्गोरिदम डिझाईन टेक्निक्स आहेत. त्यातला आपण आता डिवाइड अँड कॉन्कर बघणार आहे. ही एक व्हेरी इंटरेस्टिंग आणि इझी कन्सेप्ट आहे. 4च पॉईंट तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला हे मार्क्स घालवायचे नसतील तर इझी कन्सेप्ट आहेत, फक्त अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. कशा प्रकारे आपण अल्गोरिदम जनरेट करणार आहे ते पाहणार आहोत. तर या डिवाइड अँड कॉन्कर अल्गोरिदमला सॉल्व्ह करण्याच्या 3 डिफरंट स्टेप्स आहेत, त्या बघूया काय आहेत. पहिली आहे डिवाइड. ब्रेक द प्रॉब्लेम इंटू स्मॉलर सब प्रॉब्लेम्स. एक बिग प्रॉब्लेम दिलेला असेल, सपोज आपल्याला असं मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल 300 200 आणि आपण असं काहीतरी समथिंग घेऊया. असा एक नंबर दिलाय, इंटू आपल्याला 300,005 असं काहीतरी सांगितलंय बघूया. तर या प्रॉब्लेमला आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करू शकतो, बट आपल्याला 3005 चा टेबल माहित असायला पाहिजे. आता हा इझी कन्सेप्ट आहे, बट आपण समजा असं घेतलं 278,398 इंटू 468, याचं मल्टिप्लिकेशन करणं डिफिकल्ट आहे. मग आपण काय करतो, या प्रॉब्लेमला सब प्रॉब्लेम मध्ये डिवाइड करतो. आपण काय करतो, 278,398 ला पहिल्यांदा 8 ने मल्टिप्लाय करतो. याचं काहीतरी एक्स वाय झेड आन्सर येईल, ते इथं लिहितो एक्स वाय झेड. देन इथं 0 घेऊन परत 6 ने सगळ्याला मल्टिप्लाय करतो, ते आन्सर इथं काहीतरी येतं. देन आपण 2 0 घेतो आणि परत काहीतरी 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर जे आन्सर येईल त्याचे ऍडिशन परफॉर्म करतो. म्हणजे हा लार्जर प्रॉब्लेमला आपण स्मॉलर सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करतो आणि देन सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह द सब प्रॉब्लेम रिकर्सिव्हली, म्हणजे ह्या प्रत्येकसाठी आपण ट्राय केलं, 1 2 3 साठी ट्राय केलं. इथं काही नंबर असतात, एक्स वाय झेड काही नंबर असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा ट्राय केलं असतं. आणि त्या सब प्रॉब्लेमला रिकर्सिव्हली सॉल्व्ह करून आपण ऍट द एंड त्या आन्सरला कंबाईन केलं असतं. मर्ज द सोल्युशन ऑफ सब प्रॉब्लेम्स टू गेट फायनल रिझल्ट. म्हणजे फायनल रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला या सगळ्याची ऍडिशन परफॉर्म करावी लागली असते. हे एक सिंपल एक्झाम्पल आहे. आपल्या सिलेबसमध्ये डिफरंट डिफरंट एक्झाम्पल्स दिलेत, ते आपण बघूया. तर रिअल लाईफ एक्झाम्पल ऑफ डिवाइड अँड कॉन्कर, आपण डे टू डे लाईफ मध्ये सगळे प्रॉब्लेम बाय युझिंग डिवाइड अँड कॉन्कर टेक्निकच सॉल्व्ह करत असतो. फर्स्ट इज बुकिंग अ ट्रेन और फ्लाईट तिकीट. आता ट्रेन आणि फ्लाईटचं तिकीट बुक करायचं असेल तर आपण पहिली स्टेप काय करणार आहे की आपण प्लॅटफॉर्म चूज करणार आहे. प्लॅटफॉर्म म्हणजे कशाने आपण ट्रॅव्हल करणार आहे. एक बस असेल, ट्रेन असेल, फ्लाईट असेल. आता इथं आपल्याला ऑलरेडी मेन्शन आहे की ट्रेन किंवा फ्लाईट. आता ट्रेन किंवा फ्लाईट नंतर केल्यानंतर आपण प्रॉब्लेमला डिवाइड केलं पाहिजे. आपण ऑनलाईन बुकिंग करणार आहे का ऑफलाईन बुकिंग करणार आहे, ऑनलाईन और ऑफलाईन. सेकंड इज आपल्याला एसीचं करायचं आहे, नॉन एसीचं करायचं आहे, बिझनेस क्लासचं करायचं आहे का इकॉनॉमी क्लासचं करायचं आहे. फ्लाईट असेल तर बिझनेस और इकॉनॉमी. देन आपल्याला टाइम किती लागतं ते बघायचं आहे. म्हणजे जर ट्रेन एक एसी ट्रेन असेल, त्याने जर ट्रॅव्हल केलं तर किती वेळ लागतो. सपोज त्या ट्रेनने 7 तास लागत असतील आणि नॉन एसी ट्रेनने आपल्याला 9 तास लागत असतील. सपोज नॉन एसीने 9 तास लागत असतील. याचं तिकीट सपोज 700 रुपये असेल आणि याचं तिकीट 250 रुपये असेल, तर आपल्याला कन्स्ट्रेंट्स आहेत की बाबा मनी पण वाचला पाहिजे, पण टाइम पण गेला नाही पाहिजे. मग आपण क्रॉस हे करू शकतो की आपल्याला कमीत कमी टाइम मध्ये पोहोचायचं आहे. ह्या 2 आरचे इम्पॉर्टन्स जर आपल्याला असेल तर आपण काय म्हणणार की 700 रुपयाने जावे आणि कम्फर्टने जावे एसीने गेलं तर. बट आपल्याला डिफरंट डिफरंट कन्स्ट्रेंटला कन्सिडर करावं लागतं. देन आपल्याला चेक करायचं की स्टेशन कुठल्या स्टेशनवरनं ती थांबणार आहे किंवा आपल्या नियर बाय स्टेशनवरती थांबणार आहे का नाही थांबणार. आपण ज्या डेस्टिनेशनला जाणार आहे तिथं ती पोहोचणार आहे का नाही, का तिथं नियर बाय लोकेशनला जाणार आहे, हे सगळं चेक करून आपल्याला ट्रेन किंवा फ्लाईटचं तिकीट बुक करावं लागणार आहे. तर आपण ह्या प्रॉब्लेमला सब प्रॉब्लेम मध्ये डिवाइड केलं. पहिला आपण प्लॅटफॉर्म चूज केला, देन ऑनलाईन और ऑफलाईन डिसाईड केलं की ऑनलाईन बुक करायचं का प्लॅटफॉर्मवर जाऊन ऑफलाईन तिकीट बुक करायचं. देन तिथे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला कन्स्ट्रेंट्स आहेत की एसीचं करायचं, नॉन एसीचं करायचं, बिझनेसचं करायचं का इकॉनॉमीचं करायचं. म्हणजे सब प्रॉब्लेम झाले. आता फायनल सगळं डिसाईड झाल्यानंतर आपण ह्यातले एक एक आन्सर सिलेक्ट करतो. लाईक
मी ट्रेनने जाणार आहे, ऑनलाईन बुकिंग करणार आहे, एसीने जाणार आहे आणि 700 रुपये तिकीट पे करणार आहे आणि नियर बाय स्टेशनवर जरी जात असेल तरी तिथं उतरलं तरी चालेल आणि मी तिथनं 2 तासात ट्रॅव्हल करून माझ्या डेस्टिनेशनला पोहोचेल. म्हणजे ह्या सब प्रॉब्लेमला आपण फायनली मर्ज करून एक फायनल आन्सर जनरेट केलं की मी असं असं ट्रॅव्हल करणार आहे. तर हा एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. सेम आपण ऑर्गनायझिंग अँड कॉलेज इव्हेंट ऑर्गनाईज करण्यासाठी पहिल्यांदा आपण परमिशन घेतो, देन त्याच्यासाठी गोळा करतो, देन त्याच्यासाठी आपण इव्हेंट ऑर्गनायझरला बोलवतो. लाईक इव्हेंट आपल्याला मंडप घालायचा असेल, साऊंड सिस्टीम पाहिजे असेल किंवा एखादा अँकर बोलवायचा असेल, एखादा डीजे बोलवायचा असेल तर त्याला आपण इव्हेंट ऑर्गनायझेशनसाठी बोलवतो. देन ज्या दिवशी इव्हेंट आहे त्या दिवशीचं प्लॅनिंग करतो. त्याच्यानंतर ज्या दिवशी एक्झॅक्ट इव्हेंट आहे त्या दिवशीचं एक्झॅक्ट इव्हेंटचं काहीतरी प्लॅनिंग असतं ते करतो आणि इव्हेंट संपल्यानंतरचं जे प्लॅनिंग असतं किंवा रिएम्बर्समेंट असते किंवा ज्यांचे इव्हेंट झालेले आहेत त्यांना बक्षीस वितरण असेल काय असेल तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळे इव्हेंट घेतो आणि फायनल असेल की बाबा क्लोज, की इव्हेंट झालाय त्याचा सगळा रिपोर्ट वगैरे बनवला आणि इव्हेंट क्लोज केला. तर ह्या प्रॉब्लेमला आपण सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करतो आणि प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेल्यानंतर आपल्याला एक फायनल आन्सर भेटतं की आपण एक प्रॉपर कॉलेज इव्हेंट ऑर्गनाईज केलाय. सेम क्लिनिंग रूम, प्रिपेअर फॉर एक्झाम. आता प्रिपेअर फॉर एक्झाम करताना तुमच्या सिलेबसमध्ये 5 चॅप्टर आहेत. तुम्ही गेल्या गेल्या डायरेक्ट पाचच्या पाच चॅप्टर करत नाही. पहिला चॅप्टर करणार, देन दुसरा चॅप्टर करणार, देन तिसरा चॅप्टर करणार, देन तुम्हाला समजणार की बाबा सेकंड आणि थर्ड समजला असेल तरच आपल्याला फोर्थ चॅप्टर समजणार आहे आणि तो फ्लो कंटिन्यू होत जातो. त्यामुळे आपण ह्या प्रॉब्लेमला डिवाइड करतो की नाही मी पहिला चॅप्टर पहिल्यांदा करणार आहे, दुसरा त्याच्यानंतर करणार आहे, तिसरा त्याच्यानंतर करणार आहे. कधी कधी 5वा चॅप्टर एवढा इझी असतो की सगळ्यात पहिला आपण तोच करून टाकतो, कारण रिसेंट झालेला असतो आणि एक्झामच्या पहिले आपण त्याचं प्रिपरेशन केलेलं असतं. ओरल प्रॅक्टिकल एक्झामला आपण त्याचं प्रिपरेशन केलेलं असतं. त्यामुळे आपण काय करतो, पहिला 5वा चॅप्टर करतो, देन 1, 2, 3, 4 करतो. तर हे प्रिपेअर फॉर एक्झाम अशा प्रॉब्लेमला सुद्धा आपण स्मॉलर सब प्रॉब्लेम मध्ये डिवाइड करतो आणि फायनल आन्सर त्याचं काय होतं, आपण या सगळ्याचा अभ्यास करून एक एक्झाम देतो आणि हे आपलं फायनल गोल कॉन्कर करतो. तर जनरल स्ट्रक्चर काय आहे बघूया. इफ प्रॉब्लेम इज स्मॉल, सॉल्व डायरेक्टली. म्हणजे आता सपोज असेल असं असेल तर आपल्याला याला डिवाइड करायची काही गरज नाही. आपल्याला डायरेक्ट माहिती आहे की 12×5 = 60 येतं. आणि सपोज असं जरी असेल लाईक 12 × 25, आता 25चा टेबल प्रॉब्लेम छोटा आहे, 25चा टेबल इझी आहे. 25×50 5, 25×25 आणि 5 30, तर 300. हे आता प्रॉब्लेम स्मॉल आहे तर त्याला डिवाइड करायची काही गरज नाही. जरी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही डिवाइड करून सॉल्व्ह करू शकता. बट जर प्रॉब्लेम स्मॉल असेल तर सॉल्व्ह डायरेक्टली. एल्स डिवाइड द प्रॉब्लेम इंटू सब प्रॉब्लेम्स, रिकर्सिव्हली सॉल्व्ह द सब प्रॉब्लेम्स अँड कंबाईन सोल्युशन. आपण ह्या 3 स्टेप बघितलेल्या पहिल्या स्लाइड वरती. डिवाइड, देन सॉल्व्ह, देन कॉन्कर. तर ह्या स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात. आता सपोज ह्याला आपण जरी डिवाइड करून केलं तरी आन्सर आपलं तेच येणार आहे. 5×2 = 10, गेले 5×1 = 6, then इथं 0 आणि 4 आणि 2 आणि ह्याचा आन्सर 300 येणार. म्हणजे प्रॉब्लेम रिकर्सिव्हली जरी सॉल्व्ह केला तरी आन्सर तेच येते आणि डायरेक्टली सॉल्व्ह केला तरी आन्सर तेच येते. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला 25चा टेबल माहित असणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2चा आणि 5चा टेबल माहित असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मल्टिपल स्टेप्स फॉलो करून आपल्याला आन्सर जनरेट करता येतं. बट कोणत्या याच्यामध्ये आपलं टाइम आणि स्पेस वाचले ते आपल्याला कन्सिडर करावं लागेल. जर आपण याला टाइम अँड स्पेस मध्ये, आपल्या सब्जेक्टचं नाव काय आहे, डिझाईन अँड अनालिसिस ऑफ अन अल्गोरिदम. ओके. तर याच्यामध्ये काय होतंय की आपल्याला एक्स्ट्रा स्पेस लागत नाहीये, म्हणजे स्पेस कॉम्प्लेक्सिटी मध्ये सुद्धा हा चांगला आहे आणि कमीत कमी टाइम मध्ये आन्सर देतो, त्यामुळे टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये पण चांगला आहे. याच्यामध्ये स्पेस कॉम्प्लेक्सिटी का एक्स्ट्रा आहे तर आपण ही टर्म एक्स्ट्रा वाढवतोय आणि रिकर्सिव्हली सॉल्व्ह करतोय, त्यामुळे स्पेस याच्यामध्ये जास्त आहे आणि टाइम पण याच्यामध्ये एक्स्ट्रा गेलाय, कारण आपण प्रॉब्लेमला डिवाइड केलं, देन सॉल्व्ह केलं, देन कॉन्कर केलं. तर सगळेच प्रॉब्लेम आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत नाही, त्यामुळं आपल्याला डिवाइड अँड कॉन्कर कन्सेप्टला अंडरस्टँडिंग करणं महत्वाचं आहे. ह्या दोन्हीमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर हा जो अल्गोरिदम आहे तो बेस्ट आहे आणि हा त्याच्या कंपॅरेटिव्हली ऍव्हरेज आहे किंवा वर्स्ट आहे. ओके. तर आपण सगळेच प्रॉब्लेम असे डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला डिवाइड अँड कॉन्कर टेक्निकला कन्सिडर करावं लागतं. आणि जर आपण डिवाइड अँड कॉन्करला कन्सिडर करत असेल तर आपल्याला ह्या 3 स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. पहिली डिवाइड, देन सॉल्व्ह, रिकर्सिव्हली सॉल्व्ह अँड देन कॉन्कर, मीन्स कंबाईन द सोल्युशन और मर्ज द सोल्युशन. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त 4च पॉईंट बघायचे आहेत. पहिला आहे बायनरी सर्च, व्हेरी इझी आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॉर सेमिस्टर एक्झाम. देन मर्ज सॉर्ट, व्हेरी इझी. Then quick sort, very easy and most important for semester exam. And last one is a Strassens matrix multiplication. इझी कन्सेप्ट आहे, जस्ट अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. सेमिस्टर एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. स्टील तुम्हाला नॉलेज पाहिजे. सेकंड चॅप्टर जर तुम्ही करत असाल सेमिस्टर एक्झाम प्रिपरेशनसाठी तर हे 4 पॉइंटच तुम्हाला माहित पाहिजेत. पहिला बायनरी सर्च, देन मर्ज सॉर्ट, देन क्विक सॉर्ट अँड देन स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. तर स्ट्रॅसेन्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनवर मोस्टली एमसीक्यू क्वेश्चन किंवा एक थिओरॉटिकल क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. बट क्विक सॉर्ट आणि बायनरी सर्चवर
न्यूमरिकल प्लस थेरी येण्याचे चान्सेस आहेत आणि मर्ज सॉर्ट हा सिम्पल अल्गोरिदम आहे, तुम्हाला तो समजून जाईल. तर हे 3 पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तुमच्या सेकंड चॅप्टरमध्ये. आणि सेकंड चॅप्टर फक्त एवढाच आहे, 4 पॉईंटच आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट अपकमिंग 4 व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर संपवणार आहे. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.